आज आपण जीवन हा विषय घेऊया. जीवन नेमके काय आहे? आता आपण सर्वजण असं म्हणत असतो, जीवन जगत आहोत, जीवन खूप कठीण आहे. कोणी म्हणतं जीवन सोपं आहे, मी जन्माला आलो पण जीवन जगायचं समजलं नाही. कोणी म्हणतं जीवन खूप सुंदर आहे, कोणी म्हणतं जीवनात येऊन काय माझा काय उपयोग आहे, मी जीवनात कशासाठी आलो आहे. अनेक प्रश्न असतात. पण हे जे जीवन आहे, जे जीवन आपलं जे चाललेलं आहे, फक्त चाललेलं आहे, या जीवन नावाचा अर्थ आपण पाहूया. जीवन काय आहे ते बघा. जीवन, जी म्हणजे जीव. बघा, जीव म्हणजे जीव, आपला जीव. आता जीव व आला, व म्हणजे काय? विश्व. विश्व आणि जीवन, शेवटचा न म्हणजे निराकार. जीव विश्वरूपाने, निराकार रूपाने तो सर्वांमध्ये आहे. जीवच शिव आहे आणि हा शिव संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापूने निराकार तत्वाने आहे. म्हणून आपण जीवाचं रूपांतर आपलं शिवात झालं पाहिजे. आपला जन्म त्याच्यासाठी, त्या परमेश्वराला पाहण्यासाठी. पण आपण कुठेतरी विसरलो, जन्माला आलो आणि विसरून गेलो की मी कशासाठी आलोय जन्माला. मग आपल्याला पुन्हा तो शोध आपला स्वतःचा घ्यायचा आहे. बघा हा, म्हणून जीवन विश्व निराकार रूपाने नांदत आहे. हेच जीवन आहे. या जीवनाला जाणण्यासाठी जीवन हे विश्वरूपा निराकार आहे. मग आता विचार करा की हे जीवन जाणण्यासाठी नेमकं आपण काय केलं पाहिजे. बघा ना, धावपळीचं जीवन आहे. आपण बाहेरच्या अंगाने धावतोय. आपली जी बुद्धी आहे ती बाहेरच्या जगाशी कनेक्ट आहे, ती बाहेर पाहते. मग आपली बुद्धी आपल्याला आपल्याकडे वळवायची, स्वतःला पाहण्यासाठी. मग यासाठी आपण जे जीवनात आलो आहे त्याला नवजीवन बनवा. जीवनाला नवजीवन बनवा, हे सर्व आपल्या हातात आहे. आपले हे जीवन घडवणारे किंवा बिघडवणारे आपणच आहोत, याच्यात कोणाचाही दोष नाही. आपण आपले जीवन निर्माण करत आहोत. आपल्याच विचारांनी आपण जीवन निर्माण करत आहोत. आपल्या सुखाला कारणीभूत आपण व आपल्या दुःखालाही कारणीभूत आपणच आहोत. म्हणून आपले विचार कसे असावेत हे फार महत्त्वाचे आहे. नेहमी विचार करताना सावध असले पाहिजे. बघा ना, विचार तसा जीवनाला आकार. जशी संगत तशी रंगत. विचार बदला नशीब बदले. विचारच आकार घेत असतात. बघा, आपण कुठलीही गोष्ट करताना पहिले विचार येतो आणि नंतर पहिले विचार पोचतात, नंतर मग ते साकार होतं. म्हणून विचार हा ईश्वर आहे. विचार विश्वरूपाने आकार घेतात. विचार म्हणजे चराचरात विचार म्हणजे विश्व चराचरात विचार वास करून राहतात. म्हणून माणसाचे विचार कधीही मरत नाहीत. विचार हे नेहमी या आकाश तत्वात विराजमान असतात, या ब्रह्मांडात असतात. आणि कालांतराने तुम्ही जे विचार करतात ते पुन्हा फलद्रूप होतात. म्हणून बघा ना, एक उदाहरण देऊन सांगते. तुम्ही भिंतीला बॉल मारला तर कोणाकडे येतो? आपल्याचकडे. तुम्ही खाली मारला तर तो आपल्याचकडे येतो. म्हणून लक्षात ठेवा, हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही जसे विचार कराल तसेच तुमच्या वाटेला जीवन येईल. म्हणून आपण बोलताना एकदम सावधतेने बोलले पाहिजे. म्हणून संत सांगतात की शुभ बोल रे नाऱ्या. संत म्हणतात त्यापेक्षा तू देवाचे नाव घे, तू प्रार्थना कर, असे आपल्याला सद्गुरू नेहमी सांगत असतात. म्हणून आपले हे जीवन जे आहे ते आपल्या विचारांवर चाललेले आहे. म्हणून विचारच असे करा की आपले जीवन सर्वांग सुंदर बनेल.
विचारातून आपल्या जीवनात उत्कर्ष आणि उन्नती आपण साधू शकतो. एक वाईट विचार आपल्या जीवनात थैमान घालू शकते. एक चांगला विचार आपले जीवन बदलू शकते. मग विचार करा, जीवनात चांगले विचार करण्याची किती गरज आहे आपल्याला. पण आपण याचा विचार करत नाही. आपण नको नको ते विचार करतो. कधी विचारांकडे आपलं लक्ष नाही. जसे गुरंढोरं कुठेही चरतायत, तसेच आपले विचार कुठेही जात आहेत, भटकतायत. चांगले करतायत, वाईट करतायत, पण आपलं त्याच्याकडे लक्ष नाही. मग आपण आपल्या विचारांकडे लक्ष दिलं पाहिजे. विचार करून आपण बोललं पाहिजे. आणि आपण नको नको ते आपल्याच विषयी वाईट पण बोलतो, वाटेल तसं बोलतो. विचार करताना आपण सावधतेने बोलत नाही. आपण विचारांना सहज गुरंढोरांसारखे सहज सोडून देतो. असे न करता आपल्या विचारांना सुद्धा आपण लगाम लावू शकतो. आपण विचारांना सुद्धा आपण लगाम लावू शकतो. आणि ती लगाम घालण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे सत्संगात जाऊन सद्गुरूंच्या संगतीत चांगली संगत फार महत्त्वाची आहे. आणि मग आपले जीवन पहा कसं सर्वांग सुंदर होईल. म्हणून आपलं जे हे जीवन आहे, आपलं जे हे जीवन चाललेलं आहे, त्या परमेश्वराच्या कृपेने चाललेलं आहे. बघा ना, आपण जे श्वास घेतोय, डोळ्यातून पाहतोय, कानातून ऐकतोय, हे शरीर कोणाच्या सत्तेने चाललेलं आहे. पण आपल्याला काय घेणं देणे. चाललाय श्वास, चाललाय, आपण त्याच्याकडे कधी लक्ष दिलं का. चाले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलविते, हरिवी न देखवी एकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. हे शरीर त्या परमेश्वराच्या सत्तेने चालते. हरीच आपल्या मुखातून बोलत असतो, तो ऐकत असतो. म्हणून त्याचे भजवून चुकू नका. नित्य त्याचं परमेश्वराचं भजन करत चला, एवढी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. त्याच्याशिवाय, त्या परमेश्वराशिवाय ह्या जगात काही नाही. तुम्ही जे चालता, उठता, बसता, खाता, पिता, त्याच्या सत्तेने तुम्ही करत आहात, हे तुमच्या लक्षात आलंच पाहिजे हो. हे जीवन तुमचे जीवन नसून परमेश्वराचे आहे, हा भाव तुम्ही धरला पाहिजे. आणि त्या परमेश्वरासाठी सर्व काही नित्यकर्म केले पाहिजे. कारण की ह्या जगात आणि तुमच्या जीवनात परमेश्वराशिवाय दुसरं कोणीच नाही हो. केवळ एकमेव नित्य उमलमंचल सर्वद साक्षीभूत परमेश्वरच आहे. परमेश्वराशिवाय काही नाही. कसं सांगू तुम्हाला. म्हणून सांगते, सत्संगात जा, सद्गुरूंना शरण जा, आणि हे जीवन का आहे हे पहा. हे जीवन नव्हे, हा जीव नव्हे, हा शिव आहे. आणि हा शिव जाणायचा असेल तर सद्गुरू शिवाय तरण उपाय नाही. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आदी आदी, आपणा सारिकी करीती तत्काळ, नाही काळे वेळ तया लागी. लोह परिसाची उपमा न सोये, सद्गुरू महिमा अगाध. संतांचे अभंग म्हणजे एक एक असे अलौकिक आहेत. काय सांगावं. सद्गुरूंचा महिमा अगाध आहे. त्या तुम्ही सद्गुरूंना शरण जा, त्यांना विचारा, आणि त्यांनी जे सांगितलेलं त्याप्रमाणे तुम्ही आचरण करा. सद्गुरू आपल्याला त्यांच्यासारखे बनवतात. म्हणजे काय त्यांच्यासारखे बनवतात म्हणजे काय, की ते तुम्हाला भगवंत साक्षात दाखवून देतात. बोट धरून ते तुम्हाला घेऊन जातात. म्हणून म्हटलंय, सद्गुरू वाचूनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. म्हणजे काय, सद्गुरूंशिवाय तुम्हाला तरणोपाय नाही. त्यांचे पाय आधी धरा, ते तत्काळ तुम्हाला आपल्यासारखे करतात. तुम्ही सद्गुरूंना भजा, त्यांना शरण जा. म्हणजे जसं परिसाच्या सहवासात लोखंड आलं तर काय होणार, सोनं होणार.
तसंच आपण सद्गुरूंच्या सहवासात गेलं तर आपण काय होणार हो? सद्गुरू आपल्याला सद्गुरू बनवतात, आपल्याला त्या निराकाराचं दर्शन करवून देतात. इतका सद्गुरूंचा महिमा अगाध आहे. पण कैसे हे आंधळे जन विसरून गेल्या खऱ्या देवा. त्यांना खऱ्या देवाला विसरलेत आणि नको ती काळजी, नको ती चिंता, नको त्या गोष्टींच्या मागे धावत आहेत. हे दुःख का येतं? हे विचार का येतात? मन का सैरावैरा भटकते? कारण की आपण खऱ्या जीवनाला विसरलो आहोत. आपण का जन्माला आलो आहोत हे सद्गुरूंना जाऊन विचारा आणि मग सद्गुरू तुम्हाला आकार देण्याचे काम तुम्हाला करायचे आहे. तुम्हालाच तुमचे जीवन घडवायचे आहे. आपल्या जीवनाला आकार आपल्यालाच द्यायचा आहे. दुसरं कोणी येणार नाही तुमच्यासाठी. पण आपण स्वतःचं जीवन तर खराब करतोच, पण सद्गुरूंना सुद्धा आपण शरण जात नाही का? नको ते सद्गुरूंच्या वाटेला कशाला जा, कशाला आपण गेलं पाहिजे सत्संगात, कशाला सद्गुरूंना. बघा ना, आपण कसले विचार करतो. अरे सद्गुरू म्हणजे काय? सद्गुरू तुम्हाला कधी कळतील? सद्गुरू कळल्याशिवाय तुम्हाला देव समजणार नाही. म्हणून तर तिथं म्हटले, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोये, धरावे ते पाये आधी आधी. एवढंच सांगेन, तुम्ही त्या सद्गुरूंना शरण जा. सद्गुरूंना विचारा की मी कोण आहे, मी कशासाठी जन्माला आलोय. ज्या वेळेला तुम्हाला हा प्रश्न पडेल ना, त्यावेळेला खरं तुमचा मार्ग सुरू होईल. अन्यथा तुमचा मार्ग सुरू होणार नाही. तोपर्यंत तुमचं मन, तुमचे विचार, तुमची बुद्धी कधी स्थिर किंवा सैरावैराच धावत राहील. ती स्थिर होणार नाही. ती जोपर्यंत सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होत नाही तोपर्यंत बुद्धी स्थिर होत नाही. ह्या जन्मात, ह्या युगात सर्वात श्रेष्ठ म्हणजे काय आहे माहिती आहे? सत्संग. सत्संग म्हणजे सत्याचा संग. नका सोडू, जीवन धन्य करा. मग या जीवनाचा अर्थ तुम्हाला जाणायचा आहे की नाही जाणायचा आहे? सद्गुरूंना शरण जायचं आहे की नाही जायचंय हे तुम्हालाच ठरवायचं आहे. कारण की तुम्हीच तुमचे जीवनाचे निर्माते. धन्यवाद.